नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात कल्पना आता घरातील सर्वांना सांगत असते की ही तन्वी सापडलीच नसती तर खरंच खूप छान झालं असतं. म्हणजे तिच्यामुळे प्रतिमा आणि रविराज भाऊजीसुद्धा खूप दुःखात आहेत, ते तरी कुठे आनंदात आहेत म्हणून. तर यावर सर्वच थोडेसे अवाक होतात की ही असं का बोलतीये. त्यावर ती बोलते की हो म्हणजे पहा ना, जी मुलगी स्वतःच्या आईच्या तब्येतीची हेळसांड करू शकते ती मुलगी सासरच्यांना विष तर नक्कीच देऊ शकते. त्यावर प्रतापही बोलतो की हो बरोबर आहे, ती जर सापडलीच नसती तर आपल्या आठवणीत कायम ती लहानपणीची गोड तन्वी राहिली असती. लहानपणी किती गोड होती ती, पण आता मात्र ती काय झाली आहे. प्रताप पुढे बोलतो की मला तर सगळ्यात जास्त काळजी अश्विनचीच वाटतीये. त्यावर प्रतापही बोलतो की तो एक बिनडोक बेअक्कल माणूस आहे की फक्त बायकोच्या नादी लागला आहे. त्याला त्याचे आईवडील सांगतायत, वहिनी सांगतेय, दादा सांगतोय, सगळं जग सांगतंय की अरे ती मुलगी बरोबर नाही आहे म्हणून, पण मात्र त्याला काही घेणं देणंच नाही आहे. त्याला बायको सोडून दुसरं काही दिसतच नाही. तो फक्त बायकोच करत आहे. पण अस्मिता बोलते की मला तर वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे. म्हणजे पहा ना, तन्वी इतकी जास्त नाटकी आहे की ती काहीही करून अश्विनला गुंडाळणारच व त्याचा हात धरून काहीही करून ती या घरात घुसण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. आता तिचं हे बोलणं ऐकून सर्वच जण थोडेसे काळजीत पडतात की हो, अस्मिता जे बोलतीये ते तर अगदी बरोबर आहे. ही तन्वी फारच नाटकी आहे व ती एकटी नाही आहे, अश्विनही तिच्यासोबतच आहे. तर अश्विनला ढाल बनवून ती घरात घुसण्याचा एकही प्रयत्न सोडणार नाही आहे म्हणून, किंवा ती अश्विनलाही इजा पोहोचवू शकते म्हणून. तर इकडे तन्वी व अश्विन दोघीही बाहेरच घराच्या गेटवर बसलेले असतात. आता मात्र रात्र झालेली असते. तन्वी मात्र खूपच बेचैन असते. किती वेळ बसायचे असं इथे मच्छरांमध्ये. ती अश्विनला बोलते की अश्विन चल ना, आपण घरामध्ये जाऊयात. अरे तेव्हा अश्विन बोलतो की नाही अजिबातही नाही. त्या लोकांनी आपल्याला हाकलवून दिले आणि तुला काय वाटतं की ते परत आपल्याला घरामध्ये घेतील का. तेव्हा तन्वी बोलते की अरे एकदा प्रयत्न करून पाहायला तर काय हरकत आहे. हो अरे ते सगळे आपलेच माणसं तर आहेत. त्यावर अश्विन खूपच चिडलेला असतो घरच्यांवर. तो बोलतो की त्यांचं हे काही आजचं नाही आहे, ते खूप निर्दयी माणसं आहेत. तू जेलमध्ये गेल्यापासून मी पाहतोय की ते मात्र सणवार साजरे करताय, हसताय काय, किदळताय काय, त्यांना काही एक फरक पडत नाही आहे आपल्याबद्दल. आता मात्र तन्वी त्याला इमोशनली ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते. अरे तुला कसं कळत नाही आहे की मी इतके दिवस माझ्या आईवडिलांपासून दूर राहिली आहे, तेव्हा मी अशा कुटुंबाचं स्वप्न पाहत होते आणि आता जेव्हा मला ते कुटुंब मिळालं आहे तर मला त्यांना गमवायचं नाही आहे वगैरे. खरं तर तिला काही एक पडलेलं नसतं, पण तिला फक्त त्या घरामध्ये एंट्री मिळवायची असते म्हणून ती आता अश्विनला तयार करत असते. मात्र अश्विन मात्र स्वतःचा स्वाभिमान सोडून परत घरच्याशी भांडण्यासाठी किंवा घरात घुसण्यासाठी तयार नसतो. तर इकडे अर्जुनही बोलतो की हो, पण अश्विन तर तिला आता या घरामध्ये आणूच शकत नाही आहे. त्यावर अस्मिता बोलते की ती कुठल्याही थराला जाऊ शकते. खरं तर मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली आहे. मी आजही तुम्हाला एक गोष्ट सांगितली नाही आहे. आता अस्मिताचं हे बोलणं ऐकून सर्वच मात्र खूप अवाक होऊन जातात. अर्जुन विचारतो की काय काय झालं आहे नक्की, काय सांगितलं नाही आहेस तू आम्हाला. आता कल्पनाही खूप एक्सायटेड असते की नक्की काय लपवलं हिने आपल्यापासून. तेव्हा ती सांगते की चोरोटीच्या दिवशी जे तेल सांडलं होतं ना, ते तन्वीने सांडवलं होतं. म्हणजे तिने ते मुद्दामून तेल टाकलं होतं की जेणेकरून मी त्याच्यावरून घसरेल व या सगळ्याचा आळ जो आहे तो सायलीवर येईल. आता मात्र सर्वच खूप शॉक होतात की तन्वी इतक्या खालच्या थरालाही जाऊ शकते म्हणून. ती सांगते की प्रिया इतकी कटकारस्थानी आहे आणि त्यानंतर तिने ते कबूलसुद्धा केलं की हे तेल तिनेच सांडवलं होतं म्हणून. पण मात्र तिने सावरासावर केली की तिला असं वाटलं की यावरून मी नाही सायली पडेल म्हणून.
आता मात्र सर्वच खूप शॉक झालेले असतात आणि तन्वीचा अजूनच राग करायला लागलेले असतात. कल्पना मात्र खूप जास्त चिडून जाते. ती बोलते काय की तन्वीने हे सगळं केलं होतं. आता प्रतापही बोलतो की काय म्हणजे तिने सायलीला दुखावण्यासाठी किंवा सायलीला खोटं ठरवण्यासाठी ती तुझ्या बाळाच्या जीवावर उठली, असं कसं करू शकते ती मुलगी. फारच सगळेजण खूपच चिडलेले असतात. सायली बोलते की हो ना, मधुभाऊंनी काय संस्कार केले आहेत आमच्यावर आणि ही मुलगी कसं वागतीये, सर्वांना त्रासच देतीये फक्त. तर आता कल्पना फारच चिडून गेलेली असते. कल्पना बोलते की मला आत्ताच्या आत्ता तिला जाब विचारायला जायचं आहे. मला विचारायचं आहे की तिने असं नक्की का केलं आहे. पण सायली तेव्हा तिला थांबवते. तर इकडे बाहेर मच्छर चावत असल्यामुळे तन्वी फारच चिडून गेलेली असते. ती मनातच अश्विनला शिव्या घालत असते, काय मूर्ख माणूस आहे हा, आता काय इथे चिखलामध्ये आणि मच्छरांमध्ये झोपणार आहोत का आम्ही, याला कळत कसं नाही आहे. व ती अश्विनला अजूनही समजावण्याचा प्रयत्न करत असते की आपण घरात जाऊया, ते घेतील आपल्याला घरात म्हणून. तेव्हा अश्विन बोलतो की अजिबातही नाही. तुला आठवतं आहे का, जेव्हा अर्जुन आणि सायलीलाही घरच्यांनी असंच घराबाहेर काढलं होतं, तेव्हा त्यांनी काय केलं होतं तेच आता आपण करणार आहोत. तेव्हा तन्वी विचारात पडते की हा नक्की काय बोलतोय. तेव्हा अश्विन सांगतो की त्यांना जेव्हा घरच्यांनी बाहेर काढलं होतं तेव्हा ते इथेच गार्डनमध्ये साड्यांचा तंबू लावला होता त्यांनी व त्यात राहू लागले होते. मग घरच्यांना मात्र त्यांची दया आली आणि घरच्यांनी त्या दोघांना घरामध्ये घेतलं. तेच आता आपण करणार आहोत. तर इकडे कल्पना चिडलेली असते व ती तन्वीला जाब विचारण्यासाठी जाणार असते. पण सायली मात्र तिला अडवते की आई थांबा, थोडं तुम्ही बसून घ्या. त्यावर प्रतापही बोलतो की हो कल्पना, सायली जे सांगते ते बरोबर आहे, तू थोडंसं वेळ बसून घे. आता कल्पना मात्र विचारात पडते की मी तिला साधा जाब पण विचारू शकत नाही का. तेव्हा सायली कल्पनाला समजावते, अहो तिला जाब विचारून काय होणार आहे, आणि तिने इतके जास्त गुन्हे केले आहेत, इतक्या जास्त चुका केल्या आहेत की आपण जाब तरी कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचारणार ना तिला. आणि आता हे तिचं म्हणणं सर्वांना पटतं. त्यावर सायली बोलते की मला एक सांगा की या घराच्या किल्ल्या कुणाकडे आहेत बरं. त्यावर कल्पना बोलते, अगं तर तुझ्याकडेच तर आहेत ना किल्ल्या. तेव्हा आता बाकीच्यांना कळतच नाही की ही सायली किल्ल्यांबद्दल का अचानक विचारते. तेव्हा सायली पुढे बोलते की हो, मग पूर्णा आजींनी खूप विश्वासाने त्या किल्ल्या माझ्याकडे दिल्या आहेत आणि त्या फक्त किल्ल्या नाही आहेत काय, त्या किल्ल्या म्हणजे या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे माझ्यावर. आता ती सांगत असते तेव्हा सर्वांनाच पटतं. सायली पुढे बोलते की या घराची मॅनेजर म्हणून. त्यावर अश्विन बोलतो की नाही मॅनेजर नाही, CEO म्हणून. तर सायली बोलते की हो, या घराची CEO म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगते की तन्वी कोण आहे. आई तुम्हीच तर बोललेत ना की तन्वी म्हणजे या घराला लागलेली वाळवी आहे म्हणून. आणि वाळवी लागल्यावर आपण काय करतो, आपण काय दोष देत बसतो का की ही वाळवी आपल्याच घरात का आली म्हणून, काय झालं म्हणून आपण काय त्याचं दुःख करत बसतो का, नाही ना. मग त्या उलट आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, ती वाळवी उचलून बाहेर फेकून देतो, मात्र त्याचा आपल्याला त्रास करून घेत नाही. मग आताही आपण तेच करायचं आहे. त्या तन्वीच्या किंवा प्रियाच्या अशा चुकीच्या वागण्यामुळे किंवा तिच्या चुका आठवून किती दिवस आपण असं स्वतःला त्रास करून घेणार आहोत. तिला जाब विचारून काही फरक पडणार आहे का, नाही ना. मग आपण स्वतःलाच असा त्रास करून घ्यायचा आपण स्वतःलाच असा त्रास करून. तेव्हा कल्पना बोलते की हो, पण मला हे जमेल का, म्हणजे माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल खूप जास्त राग आहे. आणि आता अस्मिताने सांगितलं की तन्वी तर तिच्या बाळाच्या जीवावरही उठली होती, तेव्हापासून तर मला तिचा जास्तच राग येत आहे. मला असं वाटतं की तिला जाऊन एकदा जाब विचारावा, तिचा एकदा तोंड फोडावं. तेव्हा सायली बोलते की नाही आई, त्याने काहीही होणार नाही आहे. या घराची मोठी सून मी तुम्हाला सांगते की आपण
तन्वीवर फोकस करण्यापेक्षा तिने काय चुका केल्या या गोष्टींचा स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण आनंदात राहूयात. आणि मलाही माहीत आहे की अश्विन भाऊजीही लवकरात लवकर या घरामध्ये परत येतील. त्यांच्यासमोरही तन्वीचा चेहरा लवकरात लवकर समोर येईल. हे नाटक फार काळ टिकणार नाही आहे तन्वीचं. आता सर्वांनाच मात्र ही गोष्ट पटलेली असते. तर रात्री इकडे सायली सांगत असते अर्जुनला की उद्या मी नवरात्रीची खरेदी करण्यासाठी जाणार आहे. तुम्हाला काही आणायचं असेल तर मला सांगा, मी घेऊन येईल. किंवा मग तुम्ही जर माझ्यासोबत येणार असाल तर तसंही मला सांगा. म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ असेल ना तेव्हा आपण खरेदीला जाऊयात. आता मात्र अर्जुन एकटक सायलीकडेच पाहत असतो. सायलीला मात्र कळतच नाही की हा असा काय पाहतोय. ती विचारते की तुम्ही असे काय पाहताय. तेव्हा अर्जुन सांगतो की सायली, आई नेहमी म्हणते की सायली वाघीण आहे वाघीण, पण तुझं हे वाघिणीचं रूप ना मला आजच पाहायला मिळालं. तेव्हा सायली अर्जुनला समजावते, हो, माझ्या माणसांना जर कोणी त्रास देत असेल, माझ्या माणसांना जर कोणी वाईट वागत असेल तर ते मात्र मी अजिबातही खपवून घेत नाही. मला तन्वीबद्दल राग का आहे, कारण ती नेहमी काही ना काही चुका करत असते, काही ना काही गुन्हे करत असते आणि याचा पश्चाताप मात्र तिला थोडाही नसतो. आश्रमात असतानाही ती तसंच करायची. तेव्हाही मधुभाऊ तिला खूप जीव लावायचे, पण तिला मात्र काही एक घेणं देणं नव्हतं. आणि इथे घरात आल्यानंतरही आई तिला किती जीव लावत होत्या. ती प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची लहानपणी हरवलेली मुलगी आहे हे कळाल्यानंतर तर ते दोघेही तिच्यावर खूप माया करत होते. पूर्ण आजी तर तिचा जीव की प्राण बनवलं होतं तिला, पण तिला मात्र या सगळ्यांशी काही एक घेणं देणं नव्हतं. मला तिच्या चुका दिसत होत्या, पण तेव्हा जर मी तिच्यावर रागावले असते, तिला धडा शिकवला असता तर माझी माणसं दुखावली गेली होती. पण आता तसं नाही आहे. आता सर्वांना तिचं खरं रूप कळलं आहे. तर इकडे सुमन नागराजची वाट पाहत बसलेली असते. ती विचार करत असते की कुठे गेले असतील हे, त्या शिखरेला भेटायला गेले असतील का. हे आल्यावर मी हिम्मत करून त्यांना विचारतेच. तर नागराज घरी येताच हिम्मत करून सुमन नागराजला विचारते, अहो मी काय म्हणतीये की तुमचे अजूनही त्या शिखरेसोबत तसे मैत्रीचे संबंध आहेत का. अहो तो चांगला माणूस नाही आहे. तो कोणाचं घर फोडायलाही मागे पुढे पाहणार नाही. तो चांगला माणूस नाही आहे म्हणून ती त्याला समजावत असते. तर नागराज तिच्या खांद्यावर हात ठेवतो. आता मात्र सुमन घाबरते व बोलतो की काय आहे ना सुमन, की आपल्याला जेवढी अक्कल आहे ना तेवढंच आपण बोलावं. पण तरीही हिम्मत एकवटून सुमन पुढे बोलते की अहो तो चांगला माणूस नाही आहे. आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊयात ना. तुम्हीही सर्व काही विसरून जा व त्याच्याशी असलेले संबंध तोडा. मी सुद्धा सगळं काही विसरून जाईन. मी कोणाला काहीही सांगणार नाही. आपण दोघेही सर्व काही विसरून जाऊयात. तो खरंच चांगला माणूस नाही आहे. तो एखाद्याचं घर फोडेल हो, आणि ते घर आपलंच असावं असं नाही वाटत आहे मला. आता मात्र नागराज खूप चिडलेला असतो सुमनवर. तर इकडे अर्जुन चैतन्यसोबत फोनवर बोलत बोलत बाहेर गार्डनमध्ये आलेला असतो. तो चैतन्यसोबत कुठल्या तरी विषयावर बोलत असतो. तर अचानक त्याचं लक्ष अश्विन आणि तन्वीने बांधलेल्या तंबूकडे जातं. तर तिथे अश्विन आणि तन्वीने तंबू बांधलेला असतो व ते तंबूमध्ये झोपलेले असतात. आता अश्विन मात्र खूप आरामात तिथे झोपलेला असतो, पण तन्वी मात्र तिला झोप कशी येईल त्या चिखलामध्ये व त्या मच्छरांमध्ये. तिला मात्र काही झोप येत नाही. ती मात्र मच्छर मारण्यातच व्यस्त असते. आणि तितक्यात तेथे सायली येते. तर सायली बोलते की तुम्ही इथे काय करताय. तेव्हा अर्जुन बोलतो, अगं मी सिनेमा पाहतोय आणि तोही विना तिकीट, आणि हा सिनेमा ना सुपर फ्लॉप होणार आहे. आता मात्र सायलीलाही कळत नाही की हे असे काय बोलताय म्हणून ती विचारते. त्यावर अर्जुन बोलतो की समोर पहा बरं. तेव्हा ती समोर पाहते आणि बोलते की आपल्यासारखंच केलं आहे त्यांनी. म्हणजे घरच्यांनी जेव्हा आपल्याला बाहेर काढलं होतं तेव्हा आठवतं ना, लग्न झाल्यानंतर मीही असंच घर बनवलं होतं माझ्या साड्यांचं गार्डनमध्ये, आणि आपण तिथे राहत होतो, आणि त्यानंतर मात्र घरच्यांनी आपल्याला घरात घेतलं होतं.
त्यावर अर्जुन बोलतो की हो सायली, आपल्यालाच कॉपी करता येते आणि तू घर बनवलं होतंस गं. आणि त्यांनी काय बनवलं आहे? तंबू. तू सोबत होतीस त्यामुळे ती खडतर जागाही मला मऊ गादीप्रमाणे वाटत होती. तो प्रवासही मला खूप सुखद वाटत होता. पण यांचं मात्र असं नाही आहे. हे नाटक जे आहे ते फार काळ टिकणार नाही आहे आणि त्यांना वाटत असेल की हे नाटक केल्यामुळे आपल्याला घरात घेतील. मात्र असं काही एक होणार नाही आहे. त्यावर सायली बोलते की हो ना, तन्वी खूपच नाटकी आहे. एक वेळ अश्विन भाऊजींचं तर ठीक आहे, पण तन्वी ती अजिबातही या सिच्युएशनमध्ये ॲडजस्ट करून घेऊ शकत नाही. अहो, हॉस्टेलमध्ये तिकडे आश्रमामध्ये सुद्धा तिचे इतके नाटकं असायचे ना, म्हणजे तिला झोपायचं असल्यावर फॅन फुल करा, लाईट बंद करा, पूर्ण काळोख करा, कुणी काही बोलू नका. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी ती आम्हाला छळायची ना, इतका त्रास यायचा ना आम्हाला तिचा. पण तेव्हा आम्ही तिला काही बोलू शकत नव्हतो. पण तिला जर एखाद्या आलिशान घरामध्ये जरी पाठवलं ना, तरीही ती तिथे जाऊन काही ना काही कमतरता काढेलच, की इथे ही वस्तू नाही आहे, तिथे ती वस्तू नाही आहे म्हणून. आणि तेवढ्यात काय होतं, की तन्वी अश्विनच्या पाठीत बुक्का मारून त्याला उठवते. आता अश्विन उठल्यावर ती बोलते की अरे मच्छर होता तुझ्या पाठीवर, तो चावला असता ना तुला, म्हणून मी त्याला मारून टाकलं. अरे मग तुला मलेरिया, डेंग्यू काय काय आजार झाले असते. त्यावर अश्विन बोलतो की हो हो, बरं झालं त्या मच्छरला मारलंस. एक काम कर, हे असं माझ्यासारखं ओढणी घे अंगावर टाकून, म्हणजे मग तुला ना मच्छर चावणार नाही. आता मात्र तन्वी खूपच चिडलेली असते. तिला वाटतं की ह्याला उठवल्यानंतर हा घरात जायला वगैरे काही बोलेल, पण असं काही होत नाही. आता हे सगळं पाहून सायली आणि अर्जुन खूपच चिडून जातात. तर तन्वीचे नाटकं मात्र इकडे सुरूच असतात. तिला त्या चिखलामध्ये व मच्छरांमध्ये अजिबातही झोप येत नसते. पण अश्विन मात्र घरात जाण्यासाठी तयार नसतो व घरचेही त्यांना घरात घेण्यासाठी तयार नसतात. ती मात्र त्या मच्छरांपासून वाचत वाचत झोपायचा प्रयत्न करत असते व बोलते, आता हे मच्छर कानाजवळ गाणं म्हणतायत, आता काय मी याच्यावर डान्स करू का? ह्या मूर्खाला काही कळत कसं नाही. तर दुसऱ्या दिवशी अश्विन व तन्वी इकडे प्रतिमाच्या घरी आलेले असतात. तर तन्वी नेहमीप्रमाणे तिचे नाटक सुरू करते. ती अंगावर रॉकेल ओतून घेते व स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न करते. तर अश्विन प्रतिमाला समजावत असतो की प्रतिमा, त्या अगं हे थांबव, तूच थांबवू शकतेस हे. आता प्रतिमालाही कळत नाही की आपण नक्की काय करावं. तीही खूप घाबरलेली असते. नागराज, सुमन तेही त्यावेळेस तिथेच असतात. तर इकडे अर्जुन जो आहे तो सायलीच्या गाठोड्याचा शोध घेण्यातच व्यस्त असतो. तो बोलतो की कदाचित हे गाठोडं तन्वीने तिच्या रूममध्ये वगैरे लपवलं असेल का, हे पाहण्यासाठी तो रूममध्ये येतो. पण त्याला काही एक सापडत नाही. पण एक ड्रॉवर मात्र लॉक असतो. तर इकडे सायली अर्जुनला शोधत असते की अर्जुन कुठे गेला आहे व त्याला कॉल करते. तर त्याचा कॉल तिथेच तन्वीच्या रूमजवळ वाजत असतो. म्हणून तीही त्याला पाहण्यासाठी तिकडे जाते. तर आता तो जो ड्रॉवर लॉक असतो त्याच्या किल्ल्या अर्जुनला सापडलेल्या असतात व तो ड्रॉवर उघडून पाहत असतो. तर त्यावेळेस त्याला तिथे गाठोडं सापडतं सायलीचं. असंच मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.